राम राम. प्रत्येक मनुष्यावरती काही ना काही कसलं तरी ऋण असतं. ऋण हा संस्कृत शब्द आहे. याचा मराठी अर्थ ऋण म्हणजे कर्ज. प्रत्येकावरती कसलं ना कसलं तरी कर्ज असतं. शास्त्राने मुख्य 4 प्रकारचं ऋण सांगितलेलं आहे. पितृऋण, नंतर देवऋण, ऋषी ऋण आणि समाज ऋण. आता पितृऋण कशाला म्हणायचं? यात पितर येतात, आपले आजोबा, पणजोबा, आई वडील यांचं ऋण असतं आपल्यावरती. यांच्यामुळेच आपला जन्म झालेला आहे. मग दुसरं ऋण आहे देवऋण. देवऋण म्हणजे देव तर प्रत्यक्ष दिसत नाहीत, पण याच्यामध्ये प्रकृती, निसर्ग आणि देव आपला देह हा 5 महाभूताने बनलेला आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश. यामुळं या निसर्गाचं, या देवाचं आपल्यावरती ऋण आहे. आपल्या जन्मासाठी हे 2 पितर व देव कारणीभूत आहेत. जन्म झाल्यानंतर आपल्यावरती ऋषी ऋण आहे. ऋषी म्हणजे वैज्ञानिक, शिक्षक, ज्यांनी भौतिक व आध्यात्मिक याच्यावरती संशोधन केलं आणि शास्त्रामध्ये ते लिहून ठेवलेलं आहे. तिच्यामुळं आपण भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती करू शकतो. हे ऋषी ऋण झालं. नंतर समाज ऋण. या समाजामध्ये आपण जन्मतो, आपला जन्म झाला, आपण राहतो. त्याच्यामुळे या समाजामुळे आपली जडणघडण झाली. त्याचं ऋण आपल्यावरती आहे. जन्मापासून ते अग्निसंस्कारापर्यंत या समाजाने आपल्याला मदत केली, म्हणून हे समाज ऋण आहे. आता हे ऋण कसे फेडावे? पितृऋण, आईवडिलांची सेवा करावी, पिंडदान, तर्पण आदी क्रिया कराव्यात. जमत नसेल तर कमीत कमी सूर्याला अर्घ्य द्यावे. देवऋण, यज्ञ, हवन या आता सध्या जमत नाही, मग काय करायचं? निसर्ग व पर्यावरण याची काळजी घ्यायची. ऋषी ऋण, शास्त्राचा अभ्यास करायचा आणि दुसऱ्याला शिकवायचं. आणि समाजाचं ऋण काय करायचं? समाजाचं ऋण हे अडला नडलेल्याची मदत करायची, समाजाची सेवा करायची, दानधर्म करायचा. असे हे ऋण व ते अशा प्रकारे फेडावे. जय सियाराम.